नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। स्वातंत्र्यपूर्व काळात समाजात बालविवाहाची अनिष्ट प्रथा प्रचलित होती। प्रौढ किंवा वृद्ध पुरुष आणि कुमारी म्हणजे लहान मुलगी यांचा विवाह त्या काळात सर्रास केला जात असे। या प्रथेला जरठ कुमारी विवाह असं बोललं जात असे। त्यानंतर काळ बदलला आणि जरठ कुमारी विवाह म्हणजेच मुलीच्या वयापेक्षा कैक पटीने मोठ्या असलेल्या पुरुषाशी चिमुरड्या मुलींचं लग्न लावण्याची ही अरिष्ट प्रथा बंद करण्यात आली। मात्र पनवेलमधून एका संतापजनक तितक्याच धक्कादायक प्रकरणाचा भांडाफोड झालाय। अवघ्या 12 वर्षाच्या मुलीचा विवाह 29 वर्षीय तरुणासोबत झाल्याचा लाजिरवाणा प्रकार पनवेलमध्ये घडलाय। आश्चर्यकारक बाब म्हणजे बालविवाहाला बळी पडलेल्या मुलीवर वारंवार बलात्कार करण्यात आला असून त्यातून ती 4 महिन्यांची गर्भवती राहिल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला। आरोपीने सुमारे 6 महिन्यांपूर्वी मुलीशी लग्न केलं होतं। मात्र जानेवारी महिन्यात हे सर्व प्रकरण उघड झालं। पोलिसांनी पीडित मुलीसोबत बालविवाह करणाऱ्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे। पीडित मुलीचं वय 12 वर्ष 9 महिने इतकं असून तिचे आई वडील नवीन पनवेल भागात राहतात। आरोपी पीडितेचा गर्भपात करण्याचा प्रयत्न करत होता आणि त्यासाठी तो तिला डॉक्टरांकडे घेऊन गेला होता। अल्पवयीन मुलगी गर्भवती असल्याचं आढळून आल्याने याबाबतची माहिती डॉक्टरांनी पोलिसांना दिली। त्यानंतर खांदेश्वर पोलीस स्टेशनच्या पथकानं संपूर्ण तपास केला। पोलिसांनी पीडित मुलगी आणि तिच्या आई वडिलांकडे त्याबाबत चौकशी केली। त्यानंतर मुलीच्या पालकांकडूनच या प्रकरणाची धक्कादायक माहिती समोर आली। पीडितेच्या आई वडिलांनी सातारा जिल्ह्यातील खटाव येथील रणसिंगवाडी भागात राहणाऱ्या 29 वर्षीय तरुणासोबत मुलीचे घरच्या घरीच लग्न लावून दिल्याचं सांगितलं। लग्नानंतर पीडित मुलगी गर्भवती राहिली। ती सातारा येथून पनवेल येथे आई वडिलांच्या घरी आल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निदर्शनास हा प्रकार आला। त्यानुसार पोलिसांनी पीडित मुलीसोबत बालविवाह करणाऱ्या तरुणाविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली। तसंच पुढील तपासासाठी सातारा पोलिसांकडे प्रकरण वर्ग करण्यात आले। या प्रकरणात पीडित मुलीचे आई वडील देखील तितकेच दोषी असल्याचं बोललं जात आहे। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो पनवेल। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।